विद्यार्थी मित्रांनो, आपण नियमावली म्हणजे काय? आर्टिकल्स ऑफ असोसिएशन या संदर्भात भारतीय कंपनी कायदा, की ज्याला नवीन कंपनी अधिनियम 2013 असं म्हटलेलं आहे. या नवीन कंपनी अधिनियमातील कलम 2 पोट कलम 5 अनुसार नियमावलीची जी व्याख्या केली होती ती आपण पाहिलेली आहे. ती फक्त रिवाईज करूयात. पूर्वीच्या कंपनी कायद्यानुसार हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे मी. म्हणजे भारतीय कंपनी कायदा 1956 किंवा सध्याच्या कंपनी कायद्यानुसार की जो 2013 चा कंपनी कायदा आहे, मूलतः तयार केलेले आहे. म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज आणि सुरुवातीला कंपनीच्या स्थापनेच्या प्रसंगी मूलतः तयार केलेलं आणि वेळोवेळी सुधारित केलेले, त्यामध्ये गरजेप्रमाणे बदल करणं अपेक्षित असतं. जरी घटनापत्रक आणि नियमावली ही दस्तऐवजे न बदलता येणारी दस्तऐवजे आहेत असं म्हटलेलं असलं, तरी देखील कालपरत्वे, आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करता, व्यावसायिक वातावरणाचा विचार करता, काही कलमांमध्ये किंवा काही नियमांमध्ये बदल करणं अपेक्षित आहे. तर अशा वेळी वेळोवेळी सुधारित केलेले कंपनीचे अंतर्गत व्यवस्थेचे नियम म्हणजे कंपनीची नियमावली ही व्याख्या आपण पाहिलेली आहे. त्यानंतर आपण कोणकोणत्या कंपन्यांसाठी नियमावली बनवली जाते, त्या संदर्भात चर्चा केलेली आहे. पूनम डुबे, तुम्ही उशिरा तुमचा अटेंडन्स नोंदवतायत. हं? चाबूकस्वार. ठीक आहे. साधारणपणे भागांनी मर्यादित असलेली खाजगी कंपनी, हमीने मर्यादित असलेली कंपनी आणि अमर्यादित कंपनी या कंपन्यांसाठी नियमावली कंपल्सरी केलेली आहे. या कंपन्यांसाठी स्वतःची नियमावली असलीच पाहिजे, की जे वाक्य मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितले, की प्रत्येक खाजगी कंपनीला आपली स्वतःची नियमावली बनवावीच लागते. परंतु सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली बनवलीच पाहिजे, असं काही कायदेशीर बंधन नाही. आणि पुढे इंटू ब्रॅकेट जे वाक्य येतं ते असं आहे, अशा वेळी सार्वजनिक कंपनीला टेबल ए मधील नियम लागू होतात. ठीक आहे. त्यानंतर नियमावलीचे महत्त्व. नियमावली का महत्त्वपूर्ण बनलेली आहे, ते महत्त्व आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केलाय. तर पहिल्यांदा आपण पाहत होतो कंपनीच्या दृष्टिकोनातून. कंपनीला नियमावली का महत्त्वाची असते? तर कंपनीच्या संपूर्ण कामकाजाचं व्यवस्थापन नियमावलीमध्ये समाविष्ट केलेल्या नियमांच्या आधारेच केलं जातं. नियमावली हा कंपनीच्या अंतर्गत कामकाजासाठी महत्त्वाचा आधार मानला जातो. त्या नियमांना अधीन राहूनच कंपनीची सर्व कामकाजं पूर्ण पार पाडली जातात. दैनंदिन कामकाजामध्ये या नियमावलीचा उपयोग होतो आणि म्हणून कंपनीसाठी नियमावली अतिशय महत्त्वाची असते. आणि या नियमावलीने संचालक असतील, भागधारक असतील, व्यवस्था संचालक असतील, कंपनी चिटणीस असेल, या सर्वांना अधिकार दिलेले असतात आणि जबाबदाऱ्यांचं वाटप देखील केलेलं असतं. आणि त्यामुळे काय होतंय? कंपनीच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आपापली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी जे नियम आहेत ते स्पष्ट केलेले आहेत आणि प्रत्येकाला आपलं काम कोणत्या नियमांना अधीन राहून पूर्ण करायचं आहे, याशी ते बांधील राहतात आणि आपलं काम सुरळीतपणे पार पाडतात. दुसरा मुद्दा आहे संचालकांच्या दृष्टिकोनातून. संचालक हे भागधारकांचे प्रतिनिधी असतात. काय करतात संचालक? कंपनीचं संचालन करण्याचं काम करतात. म्हणजे कंपनी कारभार पाहण्याचं काम करतायत. संचालक कंपनीच्या दैनंदिन कामकाजामध्ये सहभाग नोंदवतात. आता सर्वच संचालक कंपनीच्या दैनंदिन कामकाजामध्ये सहभाग नोंदवतात असं नाही. काही संचालकांना जर ती शक्य नसेल, तर ते काय करतात? आपल्या वतीने संचालकांची उपसमिती असेल किंवा व्यवस्था संचालक असेल, व्यवस्थापक असेल यांची ते नियुक्ती करतात. मात्र उद्दिष्ट एकच आहे, की संचालक मंडळाला कंपनीचं कामकाज पाहावं लागतं. ते डायरेक्टली बघतील किंवा इनडायरेक्टली बघतील. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे. प्रत्यक्षपणे म्हणजे काय? संचालक स्वतः पूर्ण वेळ संचालक आपण त्याला म्हणतो. कंपनीमध्ये येऊन कंपनीचं कामकाज पाहतो. पण आपण पाहतोय, की सर्व संचालक एकत्र येऊन कंपनीचं कामकाज करणं शक्य होत नाही. अशा वेळी संचालक मंडळ काय करते? व्यवस्था संचालकाची नियुक्ती करते किंवा व्यवस्थापकांची नियुक्ती करते आणि त्या व्यवस्थापकाच्या हातून कंपनीच्या संचालनाचं म्हणजे कंपनी चालवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. तर या संचालक मंडळांना तत्पर संदर्भ पुस्तक म्हणून नियमावलीचा वापर करता येतो. म्हणजे संचालकांना काम करत असताना कोणत्या नियमांचं पालन करायचंय, कोणत्या अटींचं पालन करायचंय, यासाठी नियमावली एक संदर्भ पुस्तक ठरते आणि
या संदर्भ पुस्तकाचा वापर करून संचालकांना कंपनीचं कामकाज त्या ठिकाणी चालवता येतं. नंतर सभासदांच्या दृष्टिकोनातून बघा, सभासद हे खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असतात. परंतु कंपनी आणि सभासद यांचा तसं पाहिलं तर कामकाजाच्या माध्यमातून फार कमी वेळा संबंध येतो. सभासदांचा संबंध हा कंपनीच्या सभांमध्ये येत असतो प्रामुख्याने आणि या सभांमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. त्या निर्णयांना आधारितच संचालक मंडळ किंवा व्यवस्थापक त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम करत असतात. मात्र सभासद आणि कंपनी यांचा दैनंदिन कामकाजाशी फारसा संबंध येत नाही आणि त्यामुळे काय होतंय, नियमावलीने सभासदांना कोणते अधिकार असतात, कोणते मताधिकार दिलेले असतात, संचालकांशी संबंधित काय-काय तरतुदी करणं अपेक्षित आहे, सभेचे नियम काय असतात, सभासदांचे अधिकार काय असतात, या सगळ्या गोष्टींची जाणीव नियमावली करून देते. म्हणजे संचालकांना सभासदांना आपण काय केलं पाहिजे, सभांना उपस्थित राहून आपण काय करू शकतो, चर्चेत सहभाग घेऊ शकतो, आपला मताधिकार बजावू शकतो, संचालकांशी निगडीत काही कामं आहेत, ती कामं करू शकतो. सभेचे नियम काय-काय असतात, याविषयीची माहिती सभासदांना नियमावलीच्या मार्फत पाहायला मिळते. म्हणजे जे सभासद दैनंदिन कामकाजात लक्ष घालत नाहीत, अशा सभासदांना जर कंपनीच्या मीटिंग्स अटेंड करायच्या असतील, तर त्या कशा पद्धतीने अटेंड केल्या पाहिजेत आणि सभेचं कामकाज कशा पद्धतीने चालतं, याविषयीचं काम किंवा माहिती त्यांना नियमावलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत असते. आता आपल्याला इथे नियमावलीतील मजकूर किंवा स्वरूप म्हणजे खरं टायटल जे आहे, कंटेंट्स इन आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. म्हणजे कंपनीच्या नियमावलीमध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट केलेल्या असतात, त्याला नियमावलीतील मजकूर असं स्पष्टपणे आपण म्हणू शकतो. नियमावलीत नेमकं काय-काय दिलेलं असतं, जसं घटनापत्रकातील मजकूर कोणता होता? घटनापत्रकातील कलम, मग ते नाव कलम असेल, पत्ता कलम असेल, त्याला नोंदवलेले कार्यालय म्हणूयात, भांडवल कलम असेल, अशा कलमांचा समावेश घटनापत्रकात केलेला असतो. मग नियमावलीत नेमकं काय असतं? तर नियमावलीमध्ये जे काय असतं, ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. बघा इथे नियमावलीतील मजकूर किंवा नियमावलीचं स्वरूप जे आहे ना, ते कंपनी कायद्यातील परिशिष्ट अ किंवा टेबल ए ला अनुसरून असतं. मी तुम्हाला यापूर्वीच म्हटलं, की प्रत्येक खाजगी कंपनीने आपली स्वतःची नियमावली तयार केली पाहिजे. परंतु सार्वजनिक कंपनीने आपली स्वतःची नियमावली तयार केलीच पाहिजे, असं काही कायदेशीर बंधन नाही. मग अशा वेळेला जर सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली बनवलेली नसेल, तर नियमावली म्हणून कशाचा संदर्भ घेता येतो कंपनीला? परिशिष्ट अ कंपनी कायद्यातील किंवा टेबल ए असं आपण त्याला म्हणतो. आता बघा टेबल ए इथे जर म्हटलेलं आहे, तर टेबल ए मध्ये किंवा कंपनी कायद्यामध्ये अनेक टेबल समाविष्ट केले असतात, जसं की टेबल एफ, टेबल जी, टेबल एच, टेबल आय आणि टेबल जे. आता हे जे टेबल आहेत, इथे जरी टेबल अ म्हटलंय मी, तरी भागांनी मर्यादित असलेल्या सार्वजनिक सार्वजनिक कंपनीसाठी टेबल एफ जो आहे, तो लागू होतो. मग सार्वजनिक कंपनीसाठी टेबल एफ असेल, तर खाजगी कंपनीसाठी कोणता? खाजगी कंपनी म्हणजे अमर्यादित कंपनी. त्याला आपण टेबल आय हा लागू असतो कंपनी कायद्यातील. त्यानंतर टेबल जे हा मर्यादित परंतु भाग भांडवल नसलेल्या कंपन्यांसाठी. त्यानंतर टेबल एच हमीने मर्यादित कंपन्यांसाठीचा टेबल आहे आणि टेबल जी हमीने मर्यादित कंपन्या परंतु भाग भांडवल नसलेल्या कंपन्या आणि टेबल जी हमीने मर्यादित परंतु भाग भांडवल नसलेल्या कंपन्यांसाठीची नियमावली. टेबल जी आणि टेबल एच यामध्ये फरक आहे. हमीने मर्यादित परंतु भाग भांडवल असलेल्या कंपन्यांसाठीची नियमावली आणि टेबल एच काय सांगतोय? हमीने मर्यादित परंतु भाग भांडवल नसलेली कंपनी. आपल्याला आता इतकं खोलात जाण्याची आवश्यकता नाहीये. आपल्याला तात्पर्य इथे एवढंच सांगता येईल. तुम्ही इथे परिशिष्ट अ किंवा परिशिष्ट फ हा शब्दप्रयोग सुद्धा वापरू शकता. कारण पर्टिक्युलरली परिशिष्ट फ हे भागांनी मर्यादित असलेल्या कंपन्यांसाठी वापरलं जातं. टेबल एफ असं जरी तुम्ही त्या ठिकाणी म्हटलं तरी देखील या सगळ्याच परिशिष्टांचा समावेश कंपनी कायद्यामध्ये केलेला असतो. आणि सार्वजनिक कंपनी जी आहे, की जी भागांनी मर्यादित सार्वजनिक कंपनी आहे, त्या सार्वजनिक कंपनीसाठी परिशिष्ट अ आपण त्याला दुसऱ्या भाषेत
पर्टिक्युलरली टेबल फ किंवा टेबल एफ असंही संबोधू शकतो. तर जर सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली तयार केली नाही, तर परिशिष्ट अ मध्ये कोणता मजकूर असतो ते आपल्याला या ठिकाणी आणि ते कंपनी कायद्यानेच ठरवून दिलेलं आहे. तो मजकूर कोणता आहे ते आपल्याला आता या ठिकाणी पाहायचं आहे. बघा, परिशिष्ट कंपनी कायद्यानुसार प्रत्येक कंपनीला स्वतःची नियमावली असलीच पाहिजे. मुक्त भागांनी मर्यादित सार्वजनिक कंपनीने स्वतःची वेगळी नियमावली तयार केली नाही तरी चालेल. अशी सार्वजनिक कंपनी टेबल एफ बघा किंवा तुम्ही त्याला टेबल अ असं पण म्हणू शकता. टेबल ए मधील नियमांमध्ये थोडाफार बदल करून किंवा त्यातील नियम जसेच्या तसे स्वीकारून स्वतःची नियमावली तयार करू शकते. कोणती कंपनी? सार्वजनिक कंपनी. जर सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली तयार केली नाही, तर परिशिष्ट अ मधील नियमांमध्ये थोडाफार बदल करून किंवा जसेच्या तसे जे नियम आहेत, ते जसेच्या तसे स्वीकारून सार्वजनिक कंपनी आपली स्वतःची नियमावली त्या ठिकाणी कन्सिडर करते. आणि परिशिष्ट अ मधील नियम जसेच्या तसे जर स्वीकारले सार्वजनिक कंपनीने, तर त्याची नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करण्याची सुद्धा गरज नाही. म्हणजे जर सार्वजनिक कंपनीने कंपनी कायद्यातील परिशिष्ट अ जर स्वीकारलं, तर त्या परिशिष्ट अ ची नोंदणी म्हणजे नियमावलीची नोंदणी कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे करण्याची आवश्यकता नसते. पण जर टेबल ए मधील नियमांमध्ये जर बदल करून स्वतःची अशी स्वतंत्र नियमावली बनवली, तर अशी नियमावली मात्र नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवावी लागते. म्हणजे त्याविषयीची माहिती नोंदणी अधिकाऱ्याकडे करावी लागते. कंपनीने स्वतःची नियमावली तयार करताना विशिष्ट मुद्द्यांबद्दल काही नियम केले नसतील व परिशिष्टामध्ये त्याची तरतूद करण्यात आली असेल, तर तो नियम कंपनीच्या नियमावलीत अंतर्भूत आहे, असे गृहीत धरून तो कंपनीवर बंधनकारक असतो. बघा, कंपनीने जर स्वतःचा नियम बनवला किंवा नियमावली बनवली, तर कंपनी कायद्यातील नियमांचा प्रभाव कंपनीवर पडत नाही. पण कंपनीने जर स्वतःची नियमावली बनवली नाही, तर मात्र कंपनी कायद्यात ज्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत नियमावलीच्या संदर्भात, त्या तरतुदी त्या सार्वजनिक कंपनीसाठी बंधनकारक असतात. केव्हा? जेव्हा सार्वजनिक कंपनी स्वतःची नियमावली बनवत नाही. पण जर स्वतःची नियमावली बनवत असताना कंपनी कायद्यातील परिशिष्ट अ मध्ये जे नियम दिलेले आहेत, त्याला अनुसरून त्या नियमांमध्ये थोडाफार बदल करून कंपनीने स्वतःची नियमावली बनवली, तर मात्र कंपनी कायद्यातील नियम जसेच्या तसे लागू होत नाहीत सार्वजनिक कंपनीसाठी. पण जर सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली बनवली नाही, तर त्याचा अर्थ असा स्पष्ट होतो, की कंपनी कायद्यामध्ये जे नियम नमूद केलेले आहेत परिशिष्ट अ मध्ये, ते सार्वजनिक कंपनीसाठी जसेच्या तसे लागू होतात. मग त्या ठिकाणी सार्वजनिक कंपनीने ठरवलं पाहिजे, की आपल्याला सार्वजनिक कंपनीसाठी आवश्यक असलेले नियम स्वतः तयार करायचे आहेत, की कंपनी कायद्याने परिशिष्ट अ मध्ये दिलेले नियम आपल्याला वापरायचे आहेत किंवा त्यांचा वापर करायचा आहे, हे त्या ठिकाणी ठरवणं अपेक्षित आहे. स्वतःची नियमावली बनवल्यानंतर ते नियम परिशिष्ट अ मधले जे आहेत ते बंधनकारक नसतील. पण जर स्वतःची नियमावली बनवली नाही, तर मात्र हे नियम परिशिष्ट ए मधील कंपनीसाठी बंधनकारक ठरतात. त्यानंतर बघा, आपण नियमावलीतील मजकूर किंवा नियमावलीचं स्वरूप जे आहे ते प्रामुख्याने आज या ठिकाणी पाहणार आहोत. नियमावली तयार करताना ती निरनिराळ्या परिच्छेदांमध्ये तयार करून त्याला योग्य क्रमांक दिले पाहिजेत व शीर्षक देखील दिले पाहिजेत. बघा, नियमावली तयार करताना म्हणजे जे स्ट्रक्चर आहे, तर ते वेगवेगळ्या परिच्छेदांमध्ये असलं पाहिजे. म्हणजे स्वतंत्ररित्या एखादा नियम हा स्वतंत्र असावा. त्याला नंबर्स देणं अपेक्षित आहे किंवा स्वतंत्र परिच्छेद सुद्धा देणं अपेक्षित आहे. तो नियम कशाच्या संदर्भातला आहे त्याचं टायटल, शीर्षक त्या ठिकाणी देणं अपेक्षित असतं. त्या दृष्टीने परिशिष्ट अ किंवा टेबल ए मधील नियम आदर्श असे नियम समजले जातात. त्यातील 23 नियम त्यातील नियम जे आहेत ते 23 भागांमध्ये विभागलेले आहेत. ते 23 भाग कोणते? आता बघा, पहिला भाग आहे भाग भांडवल आणि हक्क बदल. हे टायटल आहे. परिशिष्ट अ मध्ये भाग भांडवल आणि हक्काविषयी जे सांगितलेलं आहे किंवा हक्कांमध्ये बदल करायचा आहे भाग भांडवल धारण केल्यामुळे किंवा कंपनीचा भाग धारण केल्यामुळे एखाद्या भागधारकाला
हक्कामध्ये बदल करायचा आहे आपल्या, म्हणजे आपल्याला भाग खरेदी केले तर हक्क वाढतो आणि भाग विकले, हस्तांतरित केले तर हक्क कमी होतो. हा बदल करून घ्यायचा असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे? त्याविषयीची संपूर्ण माहिती क्रमांक 1 आणि टायटल आहे भाग भांडवल व हक्क बदल. या अंतर्गत त्याच्या पुढे संपूर्ण माहिती भाग भांडवलाच्या संदर्भात म्हणजे भाग भांडवल कसं उभारलं जाईल, भाग भांडवल उभारणीचे मार्ग, भाग भांडवलाचा विनियोग कोणकोणत्या कामासाठी केला जाईल. त्यानंतर भाग भांडवल जमा करत असताना ज्या भागधारकांनी भाग खरेदी केलेले आहेत, त्यांना कोणते हक्क असतील? म्हणजे भागांची खरेदी केलेली आहे, तर त्या बदल्यात त्यांना कोणते हक्क आहेत? मतदानाचा अधिकार आहे का? त्या भागाची रक्कम मिळण्याचा अधिकार आहे का? तर आणि त्या भागधारकाला आपला भाग विकायचा असेल, तर आपल्या हक्कामध्ये तो बदल करू शकतो का? कशा पद्धतीने बदल केला जावा? त्यासाठी हस्तांतर पत्र भरणं अपेक्षित आहे. भाग प्रमाणपत्र जमा करणं अपेक्षित आहे. या सगळ्या गोष्टींची माहिती त्या ठिकाणी क्रमांक 1 भाग भांडवल आणि हक्क बदल या शीर्षकाखाली दिलेली असते नियमावलीमध्ये. असे एकूण 23 शीर्षक किंवा 23 भाग म्हणजे प्रत्येक भाग हा स्वतंत्र पॅरा किंवा त्या भागामध्ये अनेक पॅरेग्राफ्स त्या ठिकाणी अंतर्भूत होऊ शकतात. पहिला मजकूर कोणता तो महत्वाचा? या ठिकाणी भाग भांडवल आणि हक्क बदल. भाग भांडवलाच्या संदर्भात कंपनी काय करणार आहे? त्या संदर्भात माहिती दिलेली असते. त्यानंतर भागांवरील ग्रहणाधिकार. बघा, जे भाग खरेदी केलेले आहेत, ते भाग खरेदी केल्यानंतर त्या भागांवरती ग्रहणाधिकार जो दर्शवलेला आहे मालकीविषयीचा, तो त्या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलेला असतो. त्यानंतर भागांवरील हप्ते मागणी, म्हणजे भागाची खरेदी केल्यानंतर भागाची रक्कम ही एकदाच स्वीकारायची आहे की टप्प्याटप्प्याने, हप्त्याने भागावरची रक्कम स्वीकारणार आहे कंपनी, याविषयीची पुरेशी माहिती दिलेली असते. आणि मग हप्ते मागणी करत असताना 2 हप्ते मागणीमध्ये किती अंतर असेल, याविषयीचा स्पष्ट उल्लेख देखील त्या ठिकाणी नियमावलीमध्ये केलेला असतो. म्हणजे या ठिकाणी एखादा भागधारक असं म्हणता कामा नये की अ, हप्ते मागणी ही किती कालावधीनंतर होणार आहे हे मला माहीत नाही. त्यासाठी घटनापत्रक आणि नियमावली ही जी दस्तऐवज आहे हे भागधारकांच्या अ, अवलोकनार्थ कंपनी कार्यालयात ठेवलेले असतात. म्हणजे भागधारक अशी दस्तऐवज पाहू शकतात आणि नियम वाचू शकतात. त्यानंतर चौथा पार्ट भागांचे हस्तांतरण. भागांच्या हस्तांतरणाविषयी जे काही नियम आहेत किंवा भागांच्या हस्तांतरणाची जी कार्यपद्धती आहे ती कशी असणार आहे, हे संपूर्ण नियमावलीमध्ये अंतर्भूत केलेलं असतं. म्हणजे भागांचे हस्तांतरण करत असताना कोणती प्रोसिजर फॉलो करणं अपेक्षित आहे? भागांचं हस्तांतरण करण्याचा अधिकार कोणाला असतो? भागांच्या हस्तांतरणासंदर्भात निर्णय घेणारे अधिकारी कोण आहेत? ते संचालक मंडळ आहेत की व्यवस्थापक आहे? अर्थात ते संचालक मंडळ असतात. संचालक आपल्या सभेमध्ये भाग हस्तांतरणासाठी जे अर्ज आलेले असतात, त्यांची दखल घेऊन भागांच्या हस्तांतरणाला परवानगी देत असतात. तर त्याविषयीचे नियम त्या ठिकाणी केलेले असतात. नंतर भागांचे संक्रमण, ट्रान्समिशन ऑफ शेअर्स. आता भाग हस्तांतरण तुम्हाला माहिती आहे, शेअर ट्रान्सफर आपण त्याला म्हणतो. पण भाग संक्रमण म्हणजे काय? की कायदेशीर कारवाईमुळे काही भाग हे वारसाच्या नावावर संक्रमित होतात. आपोआप वारसाच्या नावावर आहेत. उदाहरणार्थ एखाद्या भागधारकाचा मृत्यू, वेडेपणा, दिवाळखोरी यामुळे काय होतं? तो भागधारक आपले भाग किंवा आपल्या भागावरील रक्कम भरू शकत नाही किंवा त्या संदर्भात ज्या कायदेशीर प्रक्रिया आहेत त्या पूर्ण करू शकत नाही. यासाठी भागांचं संक्रमण केलं जातं. बेसिकली भागधारकाच्या मृत्यूनंतर आणि ते हे संक्रमण कोणाकडे होतं? त्याला वारसा नोंद असं म्हणतात. भागांची वारसा नोंद किंवा भागांचे संक्रमण. वारसदार म्हणून ज्या व्यक्तीचं नाव त्या भागधारकाने नोंदवलेलं असतं, भागाची खरेदी करत असताना, त्या व्यक्तीकडे ते भाग आपोआप संक्रमित होतात. त्याला मी हस्तांतरित होत नाहीत. हस्तांतरण म्हणजे काय? एकाच्या हातातून किंवा एकाच्या हाताने आपला भाग दुसऱ्याच्या हातात देणे. त्याला हस्तांतरण असं म्हटलेलं आहे. म्हणजे दोन्ही भाग हस्तांतरक आणि भाग हस्तांतरी. हस्तांतरक म्हणजे भाग हस्तांतरित करणारा आणि हस्तांतरी म्हणजे भाग खरेदी करणारा. त्यांना हस्तांतरक आणि हस्तांतरी असं म्हटलं जातं. हस्तांतरक हा जिवंत असतो. तो आपल्या हयातीत
आपण असतानाच आपला भाग दुसऱ्यांना विकतो आपल्या हाताने, म्हणून त्याला हस्तांतरण म्हटलेलं आहे. पण भाग संक्रमण मात्र भागधारकांच्या हयातीत होत नाही. भागधारकाच्या मृत्यूनंतर ते होतं आणि त्या मृत्यूनंतर जे संक्रमण होतं त्याला कायदेशीर प्रक्रिया म्हटलं जातं. आपोआप तो भाग कुणाच्या नावे संक्रमित होतो किंवा वारसा नोंद कुणाची लागते? त्याने ज्याचं नाव वारस म्हणून नेमलेलं आहे, नॉमिनी म्हणून, त्या व्यक्तीच्या नावावर ते भाग संक्रमित होतात. हस्तांतरित मी म्हटलेलं नाही. तर त्या संबंधीचे नियम काय केलं पाहिजे भागांचं संक्रमण होत असताना? म्हणजे प्रत्येक भागधारकाने आपल्या मृत्यूनंतर आपला भाग कुणाला संक्रमित व्हावा अशी इच्छा व्यक्त केलेली असते. तो एक संरक्षणाचा पर्याय असतो. तसा अधिकार देखील त्या ठिकाणी असतो आणि मग त्याची अंमलबजावणी संक्रमणासंदर्भात जे नियम करून ठेवलेले असतात नियमावलीमध्ये त्या पद्धतीने होतं. त्यानंतर भाग जप्ती. या सगळ्या संकल्पना आपण शिकणार आहोत वन बाय वन. आपल्या सिलेबसमध्ये आहे. भाग जप्ती, फॉरफिचर ऑफ शेअर्स. भाग जप्ती केव्हा केली जाते? जेव्हा एखाद्या भागधारकाने भागांच्या मागणीची रक्कम, हप्ते मागणीची रक्कम विशिष्ट वेळेत जर भरली नाही, तर त्या व्यक्तीला इंटिमेट करून, त्याला सांगून की आपण हप्त्याची रक्कम जर भरली नाही, तर आपले भाग जप्त केले जातील. अशा प्रकारे नोटीस देऊन शेवटचा पर्याय म्हणून त्या भागधारकाचे भाग कंपनी जबरदस्तीने आपल्याकडे घेते. याला भाग जप्ती असं म्हटलं जातं. कारण त्या भागावरची हप्ते मागणीची रक्कम जमा होत नाही. त्या संदर्भात कोणते नियम आहे? मग भाग जप्ती करायची आहे, त्या संदर्भात कोणते नियम असतील? ते सगळे नियम नियमावलीमध्ये नमूद करून ठेवलेले असतात आणि त्यांचं पालन भाग जप्तीच्या संदर्भात केलं जातं. समजा नियमावलीमध्ये भाग जप्ती संदर्भात जे नियम करून ठेवलेले नसतील, तर मात्र चुकीच्या पद्धतीने भाग जप्ती केली, तर त्या ठिकाणी भागधारक न्यायालयात जाऊ शकतो. चुकीच्या पद्धतीने भाग जप्ती केलेली आहे आणि म्हणून नियमावलीमध्ये जे नियम असतील भाग जप्ती संदर्भात ते फॉलो केले जातात आणि त्यामुळे भाग जप्ती यशस्वीरित्या कंपनीला करता येते. त्यानंतर भाग भांडवलातील बदल. भाग भांडवलात बदल करायचा म्हणजे काय? गरजेप्रमाणे भाग भांडवल वाढवायचं आहे आणि गरज नसताना भाग भांडवल कमी करायचं आहे. तर भाग भांडवल वाढवण्यासाठी काय नियमांची तरतूद केलेली आहे किंवा कुठले नियम फॉलो केले पाहिजेत हे सांगितलेलं असतं आणि भाग भांडवल कमी करायचं आहे तर कुठल्या नियमांचं पालन केलं पाहिजे हे देखील त्या ठिकाणी नियमावलीमध्ये सांगितलेलं असतं. नफ्याचे भांडवलीकरण. पुढचं टायटल आहे नफ्याचे भांडवलीकरण. कंपनीला कंपनी व्यवसायापासून जो नफा प्राप्त होतो, जे आर्थिक उत्पन्न मिळतं, तर त्याचं भांडवलात रूपांतर करायचंय. याचा अर्थ तो नफा भांडवल निर्माण करणाऱ्या, पैसा निर्माण करणाऱ्या विविध मार्गांमध्ये गुंतवायचा आहे. उदाहरणार्थ, नफ्याचं भांडवलीकरण करायचं आहे. नफ्यातून एखादा नवीन प्रोजेक्ट किंवा प्रकल्प हाती घेणे, नवीन उत्पादन हाती घेणे, की ज्यातून मोठ्या प्रमाणात भांडवलाची निर्मिती होऊ शकते. त्यानंतर भागांची पुनर्खरेदी. जेव्हा कंपनीला आपलं भांडवल कमी करायचं असतं भाग भांडवल, तेव्हा कंपनी काय करते? भागांची पुनर्खरेदी करते. भागधारकांना विकलेले भाग कंपनी स्वतः खरेदी करते. त्याला भागांची पुनर्खरेदी असं म्हटलं जातं. भागांची खरेदी केव्हा? मी तुम्हाला अगोदर सांगितलंय की जेव्हा कंपनी आपलं भाग भांडवल कमी करू इच्छिते, अशा वेळेला भागांची पुनर्खरेदी करणं अपेक्षित असतं. उदाहरणार्थ, एखाद्या सार्वजनिक कंपनीला आपलं रूपांतर खासगी कंपनीत करायचं आहे, म्हणजे भाग भांडवल कमी करायचं आहे. अशा वेळेला भागधारकांना विकलेले भाग परत खरेदी करणे, याला भागांची पुनर्खरेदी म्हणू शकतो. बऱ्याचदा काय होतंय, गरज नसताना जास्त भांडवल त्या ठिकाणी जमा झालं असेल, तर ते भांडवल कमी करायचं असेल, तर कंपनी काय करते? आपल्याकडे जमा झालेल्या भांडवलातून ज्या भागधारकांना भाग विकलेले आहेत, ते भाग परत खरेदी करते. त्या संदर्भातले नियम त्या ठिकाणी असतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, पुढचं टायटल आहे सर्वसाधारण सभेतील कामकाज. सभासदांच्या किंवा भागधारकांच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज कसे चालणार आहे, त्या संदर्भातले नियम म्हणजे गणसंख्या किती असली पाहिजे, कोरम आपण म्हणतो त्याला किती असला पाहिजे, त्यानंतर नोटीस किती दिवस अगोदर पाठवणं अपेक्षित आहे, त्यानंतर काही मतं असतील तर ती किती दिवसात मागवून घेणं अपेक्षित आहे, कुणाचा काही आक्षेप असेल तर तो नोंदवण्याची आवश्यकता आहे. सभा संपल्यानंतर जे कामकाज चालू असताना जे कामकाज होत असतं त्याची नोंद कशा पद्धतीने करणं अपेक्षित आहे, त्याची इतिवृत्तामध्ये रूपांतर करत असताना कोणाच्या सह्या त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे.
ह्या सगळ्या गोष्टी सभेच्या संदर्भातल्या त्या ठिकाणी महत्वाच्या असतात. तर त्याविषयीचे नियम नियमावलीमध्ये करून ठेवलेले असतात. सभा तहकूब करणे. तहकूब करणे म्हणजे आज या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे, परंतु पुरेसा कोरम गणसंख्या सभेला उपस्थित नाहीये, तर त्या ठिकाणी थांबून ती सभा तहकूब केली जाते. म्हणजे पुढच्या वेळेला ती केव्हा होणार आहे ते सांगितलं जातं. मग त्याच दिवसात ती होणार आहे? किती वेळानंतर होणार आहे? तहकूब करत असताना, सभा तहकूब करत असताना ती नंतर कधी घ्यावी लागणार आहे, याविषयीचे स्पष्ट नियम त्या ठिकाणी दिलेले असतात. आता या ठिकाणी सभा तहकूब करणे आणि सभा पुढे ढकलणे हे 2 पर्याय असतात. सभा तहकूब करणे म्हणजे काय? की विशिष्ट वेळेला सभा आयोजित केलेली असेल, तर ती सभा गणसंख्या अभावी किंवा कोणत्या कारणामुळे सध्या घेता येत नाही, परंतु थोड्याशा कालावधीनंतर ती घेता येऊ शकते. तर तो कालावधी कोणता आहे? त्या ठिकाणी त्यात सांगितलं जातं. त्यानंतर मतदानाचे हक्क. सभेमध्ये मतदान करण्याचा अधिकार कुणाला आहे? एक सभासद किती मतं नोंदवू शकतो? केव्हा मत नोंदवू शकतो? मतदानाच्या कोणकोणत्या पद्धतींचा अवलंब केला जातो? याविषयीचे नियम नियमावलीमध्ये असतात. त्यानंतर प्रतिनिधी, त्याला प्रोक्सी असं म्हटलं जातं. एखाद्या सभासदाला कंपनीच्या सभेला हजर राहता येत नसेल, तर तो सभासद आपल्या प्रतिनिधीची नियुक्ती करतो. त्यासाठीचं ते प्रतिनिधी पत्रक तो भरून देतो आणि मग त्या प्रतिनिधीने त्या सभेमध्ये ते आपलं पत्रक जे आहे ते सबमिट करण्याची आवश्यकता असते. त्यानंतर संचालक मंडळ. संचालक मंडळाची संघटन जे म्हणतो आपण, किती संचालक असावे, त्यांचा कार्यकाल किती असावा, त्यांचं मानधन किती असावं, संचालकांच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत आणि संचालकांचे अधिकार कोणते असतात, हे देखील नियमावलीमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं असतं. त्यानंतर संचालक मंडळाच्या सभेतील कामकाज. संचालक मंडळाच्या सभांविषयी नोटीस असेल, कामकाजादरम्यानच्या त्यांच्या ड्युटीज असतील किंवा सभेपूर्वीची कामं असतील, सभेनंतरची कामं असतील आणि सभेचं कामकाज चालू असताना कोणत्या नियमांचं पालन करणं अपेक्षित आहे, याविषयीची माहिती नियमावलीमध्ये दिलेली असते. त्यानंतर प्रमुख कार्यकारी अधिकारी, एक्झिक्युटिव्ह जे असतात, व्यवस्थापक, कंपनी चिटणीस अर्थात वित्तीय अधिकारी यांच्या कामकाजाविषयी किंवा यांच्या नियुक्तीविषयी, यांच्या मानधनाविषयी नियमावलीमध्ये ठरवून दिलेले असतात किंवा त्यांचा समावेश केला असतो. त्यानंतर कंपनीचा शिक्का व त्याच्या वापराविषयीचे नियम. कंपनीची स्थापना होत असताना कंपनीच्या विशिष्ट नावाने कंपनीची नोंदणी केलेली असते आणि मग त्या नावाचा शिक्का किंवा आपण त्याला मुद्रा म्हणतो, त्या अनुषंगाने एक शिक्का तयार केला जातो आणि त्याचा वापर कुठे करायचा आहे, कोण करू शकतो या शिक्क्याचा वापर, याविषयीचे नियम त्या ठिकाणी घालून दिलेले असतात. त्यानंतर लाभांश आणि राखीव निधी. बघा, कंपनीला जो नफा होत असतो, या नफ्यातून लाभांशाचं वाटप केलं जातं. लाभांशाचं वाटप करण्याच्या अगोदर नफ्यातून राखीव निधी म्हणून काही रक्कम बाजूला काढून ठेवली जाते. त्यासाठी राखीव निधी खाते स्वतंत्र कंपनीने तयार केलेले असते. नफ्यातून काही पार्ट राखीव निधीला राखीव निधीमध्ये जमा केल्यानंतरच उर्वरित रकमेतून लाभांशाचं वाटप केलं जातं. आणि ते कशा पद्धतीने केलं जातं? राखीव निधीमध्ये किती अमाउंट टाकावी आणि लाभांशाचा दर किती असावा, हे त्या ठिकाणी कंपनीच्या नियमावलीने सांगितलेलं असतं. नंतर कंपनीचे हिशेब. कंपनीचे हिशेब कुणी लिहिले पाहिजेत, केव्हा लिहिले पाहिजेत, कशा पद्धतीने लिहिले पाहिजेत, याविषयीची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी नियमावलीमध्ये दिलेली असते. त्यानंतर कंपनीचे समापन. समापन म्हणजे कंपनीचं विसर्जन किंवा कंपनीचं शेवट. बऱ्याचदा काय होतं, एखाद्या विशिष्ट उद्दिष्टाची पूर्तता केल्यानंतर कंपनी बंद करावी लागते. सभासदांच्या इच्छेने, कधी-कधी सावकारांच्या इच्छेने आणि कधी-कधी कायदेशीर न्यायालयाच्या कारवाईमुळे कंपनीचं समापन त्या ठिकाणी केलं जातं. उदाहरणार्थ, न्यायालयाला अधिकार असतो कंपनीचं समापन करण्याचा. जर कंपनी बेकायदेशीर कृत्य करत असेल, तर अशा वेळेला न्यायालयाला त्या ठिकाणी हस्तक्षेप करून कंपनीचं सक्तीने समापन करण्याचा अधिकार त्या ठिकाणी असतो. परंतु कधी-कधी भागधारकांच्या इच्छेने सुद्धा कंपनीचं समापन होत असतं.
सावकारांच्या इच्छेने सुद्धा कंपनीचं समापन होत असतं. तर विशिष्ट उद्दिष्टाची पूर्तता झाली आहे का? किंवा कंपनी आपली देणी देऊ शकत नाही, अशा वेळेला सुद्धा कंपनीचं समापन करणं अपेक्षित असतं. त्यानंतर क्षतिपूर्ती, इंडेम्निटी त्याला असं म्हटलं जातं. क्षतिपूर्ती म्हणजे नुकसान भरपाई. जर कंपनीचं नुकसान झालं असेल, तर त्या नुकसानीला जबाबदार कोण आहे? त्या व्यक्तीकडून कंपनी भरपाई करून घेऊ शकते. त्याविषयीचे नियम त्या ठिकाणी दिलेले असतात. किंबहुना कंपनीच्या चुकीच्या निर्णयामुळे एखाद्या पक्षाचं नुकसान झालेलं आहे. पक्षाचं म्हणजे त्रयस्थ व्यक्ती, कंपनी किंवा समाजातील घटक या बाबीचं नुकसान झालेलं आहे. तर अशा वेळेला कंपनीने नुकसान भरपाई म्हणून काय केलं पाहिजे? याविषयीचे नियमावलीमध्ये अंतर्भूत केलेले असतात. साधारणपणे कंपनीची फसवणूक झाल्यानंतर त्याविषयीची नुकसान भरपाई कशी करता येईल? कारण कंपनीने कशी नुकसान भरपाई करावी इतर पक्षांच्या बाबतीत? हा वेगळा पार्ट आहे. कारण जेव्हा कंपनीने स्वतःची नियमावली बनवली असते, तेव्हा कंपनी चुकीचं कृत्य करत नाही. चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करत नाही आणि त्यामुळे कंपनीकडून चूक होण्याची शक्यता नसते. कारण संचालक मंडळ असतील किंवा व्यवस्थापक असतील, व्यवस्था संचालक असेल, हे चुकीच्या पद्धतीने कंपनीचं कामकाज करत नाहीत आणि त्यामुळे कंपनीने कुणाची नुकसान भरपाई करून द्यावी, असा प्रसंग निर्माण होत नाही. कधी-कधी अपवादात्मक परिस्थितीमध्ये तसं होऊ शकतं. पण नेहमीच असं होत नाही. मात्र जे त्रयस्थ पक्ष आहेत, ते कंपनीशी व्यवहार करत असताना जर त्यांनी नियम फॉलो केले नाही, चुकीच्या पद्धतीने जर व्यवहार केले गेले आणि कंपनीचं आर्थिक नुकसान झालं, तर अशा वेळेला कंपनीचं जे झालेलं नुकसान आहे ते भरून काढण्यासाठी काय करता येऊ शकतं? कुठली कार्यपद्धती राबवावी? या बाबीतले नियम किंवा या संदर्भातली माहिती, मार्गदर्शन कंपनीच्या नियमावलीमध्ये दिलेलं असतं आणि त्यामुळे कंपनीला होणारं नुकसान कशाप्रकारे भरून काढता येईल, याविषयी माहिती नियमावलीतून मिळत असते. तर अशा प्रकारचा मजकूर जो आहे, तो कंपनीच्या नियमावलीमध्ये आपल्याला अंतर्भूत केलेला आढळून येतो. तर आपण कंपनीतील मजकूर किंवा कंपनीमध्ये जे घटक समाविष्ट असतात, ते घटक कोणते आहेत ते पाहिलेले आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, की कंपनीच्या नियमावलीमध्ये काही टायटल असतात, की जे 23 टायटल आपण पाहिले. त्या टायटल अंतर्गत स्वतंत्र माहिती नमूद केलेली असते आणि त्यामध्ये त्या टायटल खाली अनेक पॅराग्राफमध्ये कंपनीच्या नियमावलीमध्ये नियमांविषयीची माहिती त्या टायटलच्या अंतर्गत नमूद केलेली असते. म्हणजे क्रमांक 1 होता, त्याचा एकच पॅराग्राफ असेल असं नाही. त्याला क्रमांक 1 दिला, नंतर ते टायटल दिलं शीर्षक आणि त्याच्या खाली गरजेप्रमाणे पॅराग्राफची संख्या वाढू शकते. 1 पॅराग्राफ असेल, कधी 2 पॅराग्राफ असतील, कधी 3 पॅराग्राफ असतील, कधी 10 पॅराग्राफ असतील. तर गरजेप्रमाणे पॅराग्राफची संख्या त्या ठिकाणी वाढवलेली असते. अशा पद्धतीने कंपनीच्या नियमावलीची रचना त्या ठिकाणी केलेली असते. तर कंपनीच्या नियमावलीतील मजकूर किंवा कंपनीच्या नियमावलीचं स्वरूप बघा. टायटल आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. कंपनीच्या नियमावलीचे स्वरूप किंवा कंपनीच्या नियमावलीतील मजकूर. हा मजकूर 23 मुद्द्यांमधला आपल्याला सांगता येऊ शकतो. त्यानंतर नियमावली तयार करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी देखील आपण अभ्यास करणार आहोत. परंतु आपला वेळ संपत येते. नंतर काही मुलांनी अटेंडन्स रेकॉर्ड केलेला आहे. चुकीच्या पद्धतीने अटेंडन्स रेकॉर्ड करू नका. आज वेळ आहे म्हणून मी तुमचा अटेंडन्स घेतोय उर्वरित मुलांचा. पण यानंतर मी तुमचा अटेंडन्स या पद्धतीने घेणार नाही याची जाणीव असू द्या. ठीक आहे.
ठीक आहे, अटेंड झाले. आपण या ठिकाणी थांबूयात. आले लक्षात सगळ्यांच्या? हे बघा, आता नंतर सुद्धा कुणीतरी क्षतिपूर्ती इन्शुरन्स मध्ये काही फरक आहे का? नुकसान भरपाई फरक आहे ना बेटा स्नेहल कुमार? क्षतिपूर्ती आणि इन्शुरन्स